शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना 2005 ला कधी महिलांना संपर्क प्रमुख पद नव्हतं. त्यावेळेला संपूर्ण कोकण, सिंधुदुर्ग हा मला देण्यात आलेला संपर्क प्रमुख म्हणून महिला, हा पहिला इतिहास. त्यानंतर मी जेव्हा महापौर झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला जे आशीर्वाद दिले किंवा मला ती संधी दिली, ती बिनविरोध महापौर हे मला वाटतं माझ्या वेळेला पहिल्यांदा घडलं. या मुंबई महानगरपालिकेला खूप इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेती, आतापर्यंत नेता असंच असायचं, विरोधी पक्षनेती पदी माझी निवड सर्वानुमते, म्हणजे पक्षप्रमुखांनी तर दिलंच पण सर्वांनी ते सहकार्याने मानलं. हा एक आनंदाची गोष्ट आहे. पण जसं सभागृह नेता किंवा महापौर हे पदावर असतात तेव्हा फार मोठ्या काट्यांच्या खुर्चीत ते नसतात, पण विरोधी पक्षनेता स्वतः पण काटेरी खुर्चीत असतो आणि काट्याने ते दाखवायचं असतं. मुंबईसाठी काय चांगलं आहे किंवा तुम्ही काय मनमानी करताय, ती पहिली मनमानी आज दिसली. आज प्रस्ताव आणलाय, ठराव आणला नाही, अशा शब्दांचे करून डावलण्याचा प्रयत्न केला. जो राज्यात आज डावलण्याचा प्रयत्न झालाच आहे, होतोय, त्या संख्येवरून विरोधी पक्ष नेता पदच नाही. खरं म्हणजे संविधानामध्ये जरी संख्येचे अंकांची संख्या आणि संख्यांचं अंकगणित मांडलं जातं, तरी विरोधी म्हणून दिल्ली सारख्या ठिकाणी आणखीन 1-2 शहरामध्ये अतिशय कमी संख्येने असूनही विरोधी पक्षनेता पद दिलं गेलंय. पण महाराष्ट्रामध्ये मात्र हे घडूनही दिलं जात आहे. तेच मुंबई महानगरपालिकेमध्ये खरी तशी प्रबळ इच्छा होती, पण मुंबईकरांनी बाळासाहेबांच्या विचाराला आणि उद्धवजींच्या आणि आदित्यांच्या कामाला, आणि आम्ही सर्वांनी जे मुंबईमध्ये अनेक वर्ष काम करत आलोय, स्थानिक पातळीला लोकांना ते मान्य आहे, त्याच्यामुळे आम्ही पण मोठ्या संख्येने निवडून आलो. विरोधी पक्षाला पेसच द्यायचं नाही, हा जो काही त्यांचा प्रयत्न आहे त्या याच्यावरती बोलायला नाही दिलं. आजचा प्रसंग म्हणजे जो सभागृहामध्ये जो एक दिवस आधी मेट्रो, अख्ख्या मुंबईत मेट्रोनी सगळ्या मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत केलंय, धुलीमय केलंय, खड्डेमय केलंय, त्यावर जे घडलं त्यावर बोलायलाच दिलं नाही. म्हणजे जिवंत लोकांना तर न्याय मिळणारच नाही दिसतंय, पण मृत पावलेल्या व्यक्तींना शाब्दिक प्रकारे श्रद्धांजली वाहण्याचं पण औदार्य जर सत्ताधारी म्हणून दाखवत नसतील तर मला वाटतं याचा निषेध केला पाहिजे. ज्या प्रकारे हादसा घडला त्याच्यामध्ये बाहेरून आलेला जौनपूर वरनं आलेली व्यक्ती होती, जे जौनपूर मतदारसंघ माननीय सन्माननीय पंतप्रधान यांचा तो मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या व्यक्तीला मृत पावला आमच्या मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारने. मुंबई महापालिकेचा रोल थोडा कमी आहे, पण महाराष्ट्र राज्य सरकारचा जो MMRDA जो ज्यांच्याकडे ते रिजन त्या लोकांनी दुर्लक्षित केलं आणि आज ती व्यक्ती मृत्युमुखी पडलीच. पण त्याबरोबर दुसरी जी आहे तिला मी पाहून आली. मी त्याच्या शेजारी असलेल्या उपासनी हॉस्पिटलचं
तुमच्या माध्यमातून मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. आणि जेव्हा मी पोचले तेव्हा मला कळलं, ज्या क्षणाला हा किस्सा घडला त्या क्षणाला स्वतःच्या जागेवरच्या रिसेप्शन पासून सगळे धावत गेले. नुसतं धावत नाही गेले, स्ट्रेचर, त्याच्यानंतर व्हीलचेअर, डॉक्टर्स, सिस्टर्स सगळे गेले आणि जास्तीत जास्त लवकर त्या लोकांना आपल्याला काय हेल्प करता येईल का. परंतु जो मृत्युमुखी पडला त्याच्या डायरेक्ट ते संपूर्ण डोक्यावर आल्यामुळे म्हणजे पूर्ण पाठचा जो आपला मणका आहे तोच हे झाल्यामुळे तो जागच्या जागी गेला. पण दुसरी जी व्यक्ती आहे ती पण यादवच आहे, ती पूर्ण राईट साइड तुटून गेलेली आहे. आजही त्याला उपासनी हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली तात्काळ त्याच्यावरती मल्टी हे सर्जऱ्या केल्या, ब्लिडिंग थांबवलं. आजही त्याला हे होत आहे श्वास घ्यायला. तिसरा जी व्यक्ती आहे ती पण त्याच पद्धतीने ऍडमिट आहे. चौथी ज्याच्या बॉनेटवर सगळं पडलं त्या महिला होत्या, मुलाला शाळेत आणायला जात होत्या. त्यांना समोरून काचा, नशीब ते डोळ्याला, आता डोळ्यात काचा गेल्या असत्या. सगळ्या कपाळावर ते तात्पुरतं ड्रेसिंग करून त्यांना पाठवण्यात आलं. आणि हा जो काही हलगर्जीपणा आहे मेट्रोचा तो आपण कायम आता बघत आलोय. पावसाळ्यात तर केवढं होतं, हेच आम्हाला मांडायचं होतं आणि हे सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आलं असतं. म्हणून तो श्रद्धांजली सारखा संवेदनशीलपणा दाखवायला पाहिजे होता, तो दाखवला गेला नाही. आणि अशाच गोष्टी की मेलेल्या व्यक्तीला म्हणजे जिवंत लोकांना तुम्ही किती न्याय देताय पहिल्याच दिवसापासून कळलंय, पण मेलेल्या व्यक्तीला पण तुम्ही न्याय देऊ नाही शकत. आमची मागणी आहे, तेव्हाही मी मागणी केली, तुमच्या माध्यमातून मी तीच मागणी करते की काही लोकांना आज राग आलाय. 50 करोड हा आमचा शब्द नाही. 50 करोड ज्या आमदाराने तो शब्द वापरला, बांगर, हा जालनाचे, त्याने त्या व्यासपीठावरती म्हणाले की मला बघा 50 करोडची ऑफर येते पण मी जाणार नाही. रडले काय, उद्या आम्हाला 100 करोडची पण येईल पण मी जाणार नाही. तेव्हा लक्षात आलं सगळ्यांच्या की हे आमदार मोठ्या प्रमाणात का गेले, तर 50 करोड मिळत आहे. आम्ही करोड त्यांचे मोजायला नाही गेलो की आम्ही बघायला नाही गेलो, पण तुम्ही तुमच्यातला एका आमदाराने दुसऱ्या दिवशी पलायन केलं, याचा अर्थ 50 करोड त्यांचे, आमचा शब्द नाही. आता काही लोकांना लागली आहे मिरची, हरकत नाही, पण तुम्ही जर आमदार खासदार फोडायला जर 50 करोड देणार असाल तर मृत व्यक्तीला लाखात का बाद करता, बोलता का लाखात, त्याला पण करोडची मदत करा. त्यांच्या घरातला एक सेवेत घ्या, MMRDA सारखा त्याच्यामध्ये त्यांना सेवेत घ्या. आता येईल उत्तर की जौनपूर मृत्यू कुठे पडलाय, आपल्या हलगर्जीपणामुळे, आपल्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे, तर त्याला न्याय द्या. आम्ही तीच मागणी केली आणि ते बोलायला सभागृहात दिलं नाही. ठरवून येतात अशा प्रकारे. जर आज पहिलाच दिवस होता आणि प्रस्ताव नाही, ठराव आहे, ठराव नाही, प्रस्ताव आहे, अर्थात ह्याचं उत्तर MS ला पण द्यावं लागणार. म्हणजे अशी मनमानी तुम्ही, कारण खरं आहे सत्ता कधी बदलते कधी येते, पायंडे चुकीचे पाडू नका. ज्या परंपरा आहेत, काही नियम आहेत, काही अधिनियम आहेत, त्या परंपरा मोडीत काढू नका, हीच आमची विनंती आहे. विश्वासराव, ज्या पद्धतीने लाज वाटते का, मुळात तुम्ही निवडून आलात, बचते आलात, पण तुम्हाला लाज वाटली का हे करताना. आणि सभागृहासारखं
जुन्या स्वतःला समजतात, तर ही गरिमा कोणी राखायची, कोणाची लाच करता? 50 खोके मी परत परत सांगेन, हे आमचं वाक्य नाही, हे तुमच्यात पळून गेलेल्या आमदाराचं वाक्य आहे. आणि तो दुसऱ्या दिवशी पळून गेलाय. हे ते अधोरेखित झालं की हे 50 घेतले म्हणून ते गेले. हे तुमच्या आमदारांनी फोडला आकडा, आम्ही नाही. आम्हाला काय माहिती? आमच्या काही आमदारांची पण बोलणी झाली, पण आमच्या आमदारांनी नाही सांगितलंय. हे सांगितलं ते पळून गेलेल्या आमदारांनी फोडलं. आणि ते आकडा तो प्रचलित झाला, तो रूढ झाला, आम्ही त्याच्यावर आरूढ झालो. बस. नाही नाही, मुळात बघा, यांना कामकाज करायचं आहे की नाही हे आस्था दिसत नाही. कृष्णा विश्वासरावच्या बाजूला स्टँडिंग चेअरमन म्हणून बसलेला केवढा मोठा घोटाळा घेऊन बसले. म्हणजे काय कशाची, जे आम्हाला विचारतात लाज वाटते काय, तर तुम्हाला काय वाटते? आणि हा जो काही सगळा प्रकार आहे ना, जो तुम्ही म्हणताय न्यायालयात आला, तुम्ही न्यायालयाच्या वर आहात, आजही बोला ना. आम्ही परत परत सांगतोय, आम्ही 50 खोके आम्ही बोलत नाही, आम्ही बोललो नाही. तुमच्या आमदाराकडनं तो आकडा फुटला आणि तो प्रचलित झाला. मग तो त्यांनी फोडला, तो आम्हाला कळला. तुम्हाला जर वाटतंय ना तर आजही करा ना, अडवलंय कोणी, पण त्याच्यात तुम्ही साठवले जाणार आहात. आणाच मुळात तुमचा प्रश्नच उलटा आहे. एक मिनिट, भीती कशाला वाटायला पाहिजे? भीती वाटायला ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो तेव्हा काय कमी भीती दाखवली गेली का? आम्ही आता का भीती बाळगायची? जर तुमचं म्हणणं आहे केलं ना, अडवलंय कोणी? तुमचा पंतप्रधान, तुमचा मुख्यमंत्री, तुमचा म्हणणारे पण तुम्हीच. आणा ना. ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये ज्या याचे सगळ्याच आयुक्तांनी निवेदन देऊन कोर्टाचा निर्णय काय तो बघा ना. म्हणजे कोर्टापेक्षा तुम्ही मोठे आहात का? त्यामुळे भीतीचा काय प्रश्नच येत नाही, आव्हानचा प्रश्नच येत नाही. हा आव्हान आम्ही आखाडा नाही मांडलाय. सभागृह म्हणजे आखाडा नाहीये. आव्हान प्रति आव्हान द्यायला समजदारी, जे कामकाज करून नाही द्यायचं. हे जे काय बाळकडू घेऊन आलेत, शिंदेकडू, बाळकडू म्हणता येणार नाही, शिंदेकडू, ते दाखवतायत. ते पोपटिनी सारखं तेवढंच बोलायचंय, बाकी ते कशावर बोलू नाही शकत. आमच्याकडे असताना पण त्यांची सगळी कारकीर्द बघा ना, काढा ना. किती भाषणं केली, किती ठराव आणले, काढू ना आम्ही पण. आज पोपटी सारखे बोलायचं का? ते ठरवून येत आहेत. म्हणजे मुंबईसाठी कामकाज करायचं नाही, मुंबईचं काय चांगलं बघायचं नाही, एवढा गोंधळ घालून, गोंधळात गोंधळ करून मुंबईकरांना या जे काही चांगली कामं होतील त्याचा लाभच घेऊ द्यायचा. आम्ही आजही आवाज उठवण्यासाठीच आहोत. आम्ही सत्तेत होतो तेव्हाही आम्हाला बऱ्याच वेळेला विरोधी पक्षासारखाच आवाज उठवावा लागलेला आहे. गेली 5 वर्षाचं जर आमचा पूर्ण टर्नओव्हर म्हणजे आम्ही केलेल्या कामाचा जर वेळ पाहिली तर त्यावेळेला अनेकदा सत्ताधारी नसून आम्ही विरोधी पक्षात बसलोय का अशा पद्धतीने आम्हाला लढावं लागलंय. त्यामुळे आवाज तर उठवणारच, पण अशा पद्धतीने महापौर बाहेरून सांगितलेल्या याच्यावरती सभागृह गुंडाळत असतील तर तुमच्या माध्यमातून आवाज उठू. हे पंतप्रधानांना आम्ही पत्र देणार आहोत की पंतप्रधानांनी त्याच्यावरती म्हटलंय की मुंबई महानगरपालिका किंवा एखादा सरपंच त्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी संपर्क करू शकतात. आम्ही पंतप्रधानांना संपर्क करणार आहे. तुम्ही स्वदेशी म्हणताय,
तर हे विदेशी काय चाललंय आणि हे विदेशी तुमचे सत्ताधारी करतायत, त्याला तुम्ही कसं बघणार आहात हे पण आम्ही देणार. नाही नाही, जे राज्यात त्यांनी विरोधी पक्षनेता बसायचंच नाही किंवा बोलायला द्यायचंच नाही, तीच कूटनीती महानगरपालिकेमध्ये करताना आता दिसतायत. आम्हाला बोलायला आज नाही दिलं, त्याचं आम्हाला वाईट वाटलं. का तर तुम्ही जिवंत लोकांना पण न्याय देत नाही आहात, पण मृत व्यक्तीला या ऐतिहासिक सभागृहामध्ये जो जौनपूर सारख्या जिल्ह्यातून जो जिल्हा पंतप्रधान सन्माननीय यांच्या मतदारसंघातला एक सरपंच, त्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेमध्ये जर बोलता आलं असतं तर त्यांच्या घराला ते पत्र जातं आणि ते पत्र मुंबई महानगरपालिकेचं एक शान वाढवणारं, एक मान वाढवणारं आणि एक त्यांना धीर देणारं पत्र गेलं असतं की तुमचा इथे नोंद झाली. ऐतिहासिक आपलं सभागृह आहे, सभागृहात रामलाल यादव म्हणून श्रद्धांजली वाहिली गेली असती, तर अनेक वर्ष त्याचंही नाव त्या पटलावर आलं असतं, पण ते करू नाही दिलं. याचा अर्थ कितीतरी पटीने अतिशय क्रूर पद्धतीने विरोधी पक्षाबरोबर वागणं, कोणालाही न्याय न देणं, हेच आता त्यांचा एकंदर महत्व दिसते. कुठल्या पोर्टलवरून? दिल्लीचं पोर्ट, दिल्लीचं आहे ना? हो, दिल्लीचं. बरोबर ना? हरकत नाही. कोविड काळात जेवढा पैसा तुम्ही पीएम फंड मध्ये मिळवला, तो पण त्या जरा जीएम पोर्टलवर आणा, सगळ्यांना कळू दे तो किती पैसे तिथे मिळाले, कुठल्या कुठल्या कंपनीने दिले, कुठल्या कुठल्या कंपनी विदेशी आहे स्वदेशी आहे, की ज्या गोमाताच्या कंपन्या आहेत, असं सगळं येऊ दे ना. उलट बरं आहे, मी तर म्हणते पारदर्शक कराच, पण मग पीएम पासूनच सुरुवात करा, कारण त्यांच्याच पोर्टलवर जाणार आहे, तर त्यांच्या पोर्टलवर कोविड काळातला पण येऊ दे, सगळं येऊ दे, हरकत नाही. हा प्रत्येक मुंबईकराचा हक्क आहे थर्ड पार्टी ऑडिट करा म्हणून. का नाही आतापर्यंत झालं? राज्य सरकार तुमचं आहे, मेट्रो तुम्ही केंद्र राज्य मिळून आणताय, तर द्यायला पाहिजे. मुंबईकराचा हक्क आहे, थर्ड पार्टी ऑडिट झालंच पाहिजे, द्या. नाही नाही, मी मुळात संदीप देशपांडेंची सारखंच काही ऐकते अशातला भाग नाही. आणि बरेच आता उघड उघड संदीप देशपांडे बोलायला लागलेत. नक्कीच आमच्या पक्षाचे वरिष्ठ या गोष्टीला उत्तर देत आहेत, देतील. आमच्यापर्यंत जेव्हा येईल तेव्हा आम्ही उत्तर. बघा, नाही, मी कुठल्याच मुंबईकरांवर, मग ते फेरीवाले का असेना, फेरीवाला धोरण आपण आणलेलं आहे. राज्य सरकारने ते आता फायनल करायचं होतं, 2014च्या पासूनच आणलं. त्याचं काय झालं ते पहिलं सांगावं. आणि फेरीवाल्या धोरणामध्ये म्हणजे फेरीवाल्यांच्या माध्यमातून तुमचा जो अजेंडा आहे, नक्कीच माझा उलट आणखीन म्हणणं आहे, नुसतंच रोहिंगे बांगलादेशीय नाही, बांगलादेशीयांच्या पंतप्रधानांना इथे आश्रय का दिला त्याचंही उत्तर द्या. अरे केवढ्या टॉपच्या वयाना तुम्ही इथे आश्रय देताय, आणि गोरगरीब ते जर बांगलादेशीय फेरीवाले आहेत, तर त्यांना आधार कार्ड कोणी दिलं, त्यांचं रेशनिंग कार्ड कोणाच्या आत्या खातीरमध्ये येतं, त्याच्यानंतर
जन्म मृत्यू हा ते 2 डॉक्युमेंट बघितल्यानंतर दिलं जातं. म्हणजे मुंबई महानगरपालिका आद्य कर्तव्य आहे की ते दिलं पाहिजे. मग तुमचा आधार कार्ड कोणी दिलं त्या लोकांना? आधार कार्ड देताना तुम्ही काय तपासलं तेही बघायला पाहिजे. फेरीवाले मुक्त विभाग व्हायला पाहिजे. याचा अर्थ रोहिंग्यांच्या माध्यमातून तुम्ही जर तीर मारताय तर पाकिस्तानी आहेत, त्याचप्रमाणे नायजेरियन जे उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात, कारण त्यांना ते भाडी परवडतात आणि आमच्याकडे जो ड्रग्स येतोय तो त्यांच्या माध्यमातून जास्त येतोय, त्याचा शोध घेणार आहात की नाही? मुळात मुंबई महानगरपालिकेचं या कामकाजामध्ये त्याचा खरा संबंध नाहीये. पण आता आमच्या माननीय महापौरांनी तो आणलाच आहे. तर दर महिन्याच्या पहिल्या सभेला तो आढावा द्यावा. किती पाकिस्तानी काढले, किती बांगलादेशीय काढले, किती नायजेरियन काढले, कोणाकडे ड्रग मिळाले, पोलीस काय करतायत, तुमचं राज्याचं पोलीस काय करताय, गृह खातं तुमचं देशाचं गृह खातं काय करताय, किती देश एक बांगलादेशीय जेव्हा येतो किती सीमा ओलांडून आला आणि त्या सीमा ओलांडल्यामध्ये तुमचे राज्य किती आहे, त्या राज्याच्या लोकांनी काय केलं, हे सगळं आलं पाहिजे. इतकं आता आमची मागणी आहे.